सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। बार्शी तालुका आणि शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। बार्शी तुळजापूर रस्त्यावरील अशोका गार्डन जवळील रेल्वे ब्रिज खाली साचलेल्या पाण्यात एक बस अडकली होती, ज्यामध्ये 27 प्रवासी अडकून पडले होते। मात्र बार्शी शहर पोलिसांनी तातडीने मदत कार्य राबवत बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आहे। बार्शी शहर आणि तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे। अशोका गार्डन जवळील रेल्वे ब्रिज खाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने त्याखालून जाणाऱ्या एका बसने पुढे जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने बस मध्यभागीच अडकली आणि त्यात पाणी शिरू लागले। त्यामुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच बार्शी शहर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली। तात्काळ बचाव कार्य सुरू करत त्यांनी अडकलेल्या बसमधील प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सुरुवात केली। पोलिसांच्या या प्रसंगावधानाने आणि तत्परतेमुळे कोणताही अनर्थ घडला नाही आणि सर्व प्रवासी सुखरूप बचावले। या घटनेमुळे पुन्हा एकदा पावसाळ्यात रेल्वे ब्रिज खाली साचणाऱ्या पाण्याचा आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। खासदार संजय राउत यांची पत्रकार परिषद। और उसका प्रायश्चित लेने के लिए अमित शाह जी ने अपने पद से इस्तीफा देना चाहिए। ये मैं बार बार कहता हूँ। नहीं तो प्रधानमंत्री जी ने कर्तव्य पालन में चूक हो गई, इसके लिए अमित शाह का इस्तीफा लेना चाहिए, उनको मंत्रिमंडल से बर्खास्त करना चाहिए। और ये अमित शाह कल आकर हमको ज्ञान दे रहा है मुंबई में। आप जिम्मेदार हो। ऑपरेशन सिंदूर ने ये सिंदूर जो उजाड़ दिया हमारे महिलाओं का, कहाँ है वो आतंकवादी? क्या आपने गुजरात में छुपाया है? क्या दाहोद में छुपाया है? कल मोदी जी दाहोद में थे ना, जिस दाहोद में औरंगजेब का जन्म हुआ है गुजरात में, वहां से कल बड़े बड़े गर्जना कर रहे थे ये लोग। लेकिन जिम्मेदार आप है। आपकी वजह से ये हमारे महिलाओं का, माताओं का, बहनों का सिंदूर उजाड़ दिया, तो आप प्रायश्चित लेकर इस्तीफा दीजिए। लेकिन आप कल कहा थे, जिसको आपने इस देश का सबसे भ्रष्ट व्यक्ति कहा, डिफेंस में घोटाला किया, ऐसा कहा, जिसके ऊपर आपने व्हाइट पेपर निकाला, वो अशोक चव्हाण के घर में आप क्या खा रहे थे? अमरस पूरी और ढोकला, ये आपका कल का मेनू था। 1 घंटे तक आप खा रहे थे वहाँ। यहाँ मुंबई डूब रही है, वहाँ हमारे माताओं के घर का जो सिंदूर जिसका उजाड़ा, वो घर में आक्रोश चल रहा है, और आप बैठे खाते हो, पीते हो, हाँ, राजनीति करते हो। ये आपकी असंवेदनशीलता है। तो ये ज्ञान देना बंद कर दीजिए। अगर बाला साहब होते तो बाला साहब को पश्चाताप होता कि ऐसे लोगों को मैं क्यों बचाया बार बार और क्यों प्रोटेक्ट किया, चाहे तड़ीपारी से, चाहे मर्डर केस से, हाँ, चाहे मुख्यमंत्री पद से जा रहे थे, उनको क्यों मैंने बचाया है, उनको पश्चाताप होता बाला साहब का। तो सर आपको नहीं लगता कि ये जवाब लोकसभा पटल में देना चाहिए, मंच में नहीं देना चाहिए? किसने देना चाहिए? बीजेपी ने सर।
बीजेपी में हिम्मत ही नहीं है ना। हमने तो स्पेशल सेशन की मांग की है ना। अगर हमने 2 दिन का स्पेशल सेशन मांगा है पार्लियामेंट का, तो उनकी हिम्मत होनी चाहिए। उसने क्या किया, हम स्पेशल सेशन मांग रहे हैं तो ऑल पार्टी डेलीगेशन विदेश में भेज दिया। हमारी मांग है स्पेशल सेशन की, राहुल गांधी जी की, शिवसेना की हमारी मांग है सब। कश्मीर में जो हुआ है और बाद में ऑपरेशन सिंदूर में क्या हुआ है, उस बारे में 2 दिन का एक स्पेशल अधिवेशन, एक स्पेशल सेशन लेकर पूरी बातचीत हो देश के सामने। लेकिन मोदी जी, अमित शाह जी सवालों से डरते और मंच पर जाकर भाषण कर निकल जाते। कल महाराष्ट्र में नांदेड़ में ये हो गया, आज मुंबई में आने वाले हैं, मुंबई में भी यही करेंगे। अरे देखेंगे क्या बोलते हो। दिल्ली में भी सत्ता है, महाराष्ट्र में भी सत्ता है, डीएमसी भी उनके हाथ में। फिर मुंबई की हालत आपने देखी किस तरीके। मुंबई की हालत 3.5-4 साल मुंबई किसके हाथों में? यही लोगों के हाथ में। मुंबई की लूट कौन कर रहे? ये मेट्रो का जो काम हुआ है उसमें लगभग 1,500 करोड़ का कमीशन बाजी हुई। देखिए कॉन्ट्रैक्टर कहाँ से आए हैं। 4 साल से मुंबई किसके हाथों में है? 35,000 करोड़ से भी ज्यादा का कमीशन बाजी टेंडर में हुई है। वही पैसे से शिवसेना तोड़ने का काम चल रहा है और शिवसेना के कॉर्पोरेटर खरीदने का काम चल रहा है। तो मुंबई डूबेगी ही। सर मेट्रो का ये कहा कहना था कि सर नहीं बना। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। गोंदिया जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून रोहिणी नक्षत्राची सुरुवात झाली आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना वेग दिला आहे। पूर्वीच्या काळी बैलजोडीच्या मदतीने शेतीची मशागत केली जात होती, मात्र सध्या यंत्रांचा वापर वाढला आहे। ट्रॅक्टरद्वारे नांगरणी केल्यास वेळेची बचत होते आणि शेताची खोलवर नांगरणी होते। बैलजोडीने मशागत करताना 2 दिवस लागतात। ट्रॅक्टरने अर्ध्या दिवसात काम होते आणि जास्त खोलवर नांगरणी होते। ग्रामीण परिसरातही शेतकरी आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टरद्वारे मशागतीची कामे करताना दिसत आहेत। त्यामुळे वेळेची बचत, श्रमात सुलभता आणि उत्पादन वाढीसाठी मदत होत आहे। मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकरी सुखावला असून लवकरच पेरणीची तयारीही जोमात होणार असल्याची माहिती स्थानिकांनी दिली। ह्या वर्षी अवकाळी लवकर पाऊस आला आहे, त्याच्यानं शेतीचे कामं लवकर सुरू केला। धान पेरणीला सुरुवात झालेली आहे। नांगरणी चालू आहे आता सध्या। याच्यानंतर परे भरणार। परे भरल्याच्या नंतर लवकरच रोवणी होतील असे तरी अपेक्षा आहे। परमेश्वर असाच साथ दे तर आम्हाला शेतकऱ्यांना असाच फायदा होणार आहे। पेरत आहोत, पाण्यामुळे आम्ही लवकर शेती करणार आहोत आणि आता धान पिकाई चालू करणार आहोत। लवकर पाऊस आल्यामुळे आम्ही ह्या वर्षी नांगरणी चालू करत आहोत आणि शेतीचे कामं चालू करत आहोत। ह्या वर्षी शेतकऱ्यांना आमचा फायदा होणार आहे। माझी शेती 3.25 एकर आहे। 3 एकरामध्ये धान पेरणार आहोत। वरच्या पावसाला जमीन ओली झाली आहे म्हणून नांगरणी चालू केलो, तर आता आपण खार टाकणार आहोत। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। बदलत्या वातावरणाचा शेतमालावर बाजारभावावर परिणाम होत असतो। सध्या बाजारात लसणाच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे। आता सुका लसूण बाजारात आला असल्याने त्याची किंमत जास्त असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले। तसेच या आधीत येणारा लसूण हा ओला होता, त्यामुळे तो कमी दरात विकला जात होता, परंतु आता सुका लसूण आल्याने
दरात 30 ते 40 रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले। लहसुन अभी पहले 40 रुपए किलो भी रहा था, अभी 80 रुपए 90 रुपए किलो हो गया है। 30-40 रुपए बाजार बढ़ गया इसमें। अब बड़ा भी लहसुन आपको 60 रुपए 50 रुपए महंगा हो गया, उसमें 120-100 रुपए किलो बिकता था। पहले रेट बढ़ने का कारण क्या है? अभी ऐसा है, बाजार थोड़ा सूखा हो रहा है तो इसलिए बाजार महंगा हो रहा है। अभी गीला था तो बाजार कम करके खेती से निकाल के बेच रहे थे सब लोग। माल की आवक कैसी है? आवक कैसी है? अभी अच्छे बिक्री धंधा पानी वो स्लो चल रही है। अभी पब्लिक सब लोग गए गाँव, इसके लिए धंधा पानी अभी स्लो चल रही है। ग्राहकों का रिस्पॉन्स कैसा है? अच्छा है। माल कितना आ रहा है बाजार में? रोज आ रहा है? माल सब आता है, कम आता है थोड़ा, ऐसा नहीं है जितना पहले जैसे ज्यादा आता था उतना नहीं आती है। अभी कम आ रही है माल को जैसे बाजार थोड़ा टाइट भी है। बारिश की वजह से माल कुछ खराब वगैरह तो नहीं हुआ? नहीं खराब नहीं हुआ। आने वाले टाइम में रेट्स कम होने की संभावना है? अभी हो सकता है, कम भी हो सकता है, बाजार भी बढ़ सकता भी है। ऐसा अजय कुमार गुप्ता। पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुलेन बॅरेज सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। गेल्या 8 दिवस सतत पडणारा पाऊस यामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्ते मोठ्या प्रमाणात खचले आहेत, तर काही डोंगर भागात रस्त्यालगत असणाऱ्या घरांना डोंगर खचल्याने धोका निर्माण होत आहे। तर रस्ताच नसल्याने वाहन हे येत नाही, त्यामुळे आजारी लोकांना रुग्णालयाकडे नेताना डोलीच्या किंवा घोंगडीत रुग्णांना घालून रुग्णालयाकडे न्यावे लागत आहे। असाच प्रसंग वेंगुर्ले मठ परबवाडी येथील वस्तीवर आज उद्भवला। वेंगुर्ले मठ सातेरी मंदिराकडे डोंगर भागातून जाणारा रस्ता खचला असल्याने परबवाडी येथील 40 घरांना अतिवृष्टीत धोका निर्माण झाला आहे। डोंगर भागातील रस्ता खचल्यामुळे रुग्णांना रुग्णालयाकडे नेताना डोलीचा आधार घेत पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागत आहे। त्यामुळे मठ येथील ग्रामस्थातून तातडीने शासनाने रस्ता करावा अशी मागणी जोर धरत आहे। निवडणुका आल्या की राजकीय लोक येऊन रस्ता करण्याचे आश्वासन देतात, मात्र निवडणूक कालावधी निघून गेला की समस्यांकडे दुर्लक्ष करतात, तर काही मंजूर रस्ते असतानाही केले जात नाहीत। त्यामुळे अवेळी आलेल्या मान्सूनपूर्व पावसाचा फटका मठ परबवाडी येथील 40 घरांना बसला आहे। वयोवृद्ध व्यक्ती आजारी असल्यास रुग्णालयाकडे नेताना डोलीने अथवा घोंगडीच्या साहाय्याने झोपाळा करत न्यावे लागत आहे। त्यामुळे येथील सर्वसामान्य ग्रामस्थातून शासनाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे। भरपूर पाऊस पडलेला आहे आणि इथे आता दरड कोसळण्याची शक्यता आहे। आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना भरपूर प्रॉब्लेम होतो शाळेत जायला। इथे कुठे रिक्षा मिळत नाही, कुठे बाईतवरून न्यायला पण मिळत नाही, त्यामुळे इथे खूप कठीण परिस्थिती झालेली आहे। शासनाने इकडे जरा लक्ष द्यावा, नुसतं फक्त इलेक्शनसाठी येऊ नये, आमच्या रस्ता बघण्यासाठी पण यावा। ते वाहन काही येऊ शकत नाही, आम्हाला पालखीत बसून न्यावं लागतं त्यांना, त्याच्यामुळे खूप परिस्थिती कठीण झालेली आहे आमची आता हा रस्ता तरी निदान सुरक्षित व्हावा एवढी आमची इच्छा आहे। नीट व्हावा रस्ता। करुणा किशोर परदशा तुम्हाला तर माहिती आहे ती येऊन प्रशासन स्व लक्ष घालत नाही, कोणच लक्ष घालत नाहीये। आणि ह्याच्यापुढे 40 घरं आहेत इथे, 40 घरामध्ये एखादी दुर्घटना झाली किंवा काय झालं तर नेण्याचं प्रश्न येत नाहीये, वाहनच नाही येऊ शकत नाही, त्यांना फटकुरातून किंवा याच्यातून घालून न्यावं लागतं आम्हाला। अशी परिस्थिती आहे। आणि 40 घरांचे इथे कोण म्हातारी माणसं आहेत, शाळेत जाणारी मुलं आहेत, अशा आणि कोणी जर ॲक्सिडेंट झालं काय झालं ह्याच्यामध्ये तर कसं नेणार आहे। आणि ह्याच्यावर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुलेन बॅरेज सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जन रात्रभर झालेल्या
पावसाने दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत. महामार्ग पोलीस केंद्र घोटीच्या कर्मचाऱ्यांनी हाताने ढकलत पडलेली दरड केली बाजूला. आता वाहतूक सुरळीत झाली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेज सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. छोटे छोटे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पही मोठमोठ्या प्रकल्पांइतकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज केले. लोकसहभागातून महापालिकेच्या 14 शाळांवर उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे आज एकाच वेळी आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधताना आयुक्त गोयल यांनी हे प्रतिपादन केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकारातून देशामध्ये सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प वाढत चालले आहेत. पारंपरिक ऊर्जा स्रोतांची उपलब्धता पाहता सौर ऊर्जा निर्मितीसाठी केंद्र सरकारने एक लक्ष्य निर्धारित केले आहे. परंतु देशाचा प्रत्येक परिसर सहभागी होणार नाही तोपर्यंत हे लक्ष्य गाठता येणार नाही आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळांमध्ये बसवण्यात आलेले हे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प त्यामध्ये खारीचा वाटा उचलतील असे सांगत त्यासाठी पुढे आलेल्या नामांकित व्यक्ती, संस्था, बांधकाम विकासक आणि इलेक्ट्रिक संघटना यांचा आयुक्त अभिनव गोयल यांनी आभार मानले. तसेच यासाठी मिशन मोडवर काम केलेल्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचेही आयुक्तांनी विशेष कौतुक केले. पण आपले महानगरपालिकाची 14 शाळांवर सौर ऊर्जा प्रकल्प निर्मिती याच्या उद्घाटन केलेलं आहे. हे सगळे 14 प्रकल्प आपले CSR मार्फत करण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये काही डेव्हलपर्स, काही सोशल ऑर्गनायझेशन्स, त्याचबरोबर काही इंजिनिअरिंग चे लोक, त्या सर्वांनी मिळून याच्यामध्ये हातभार लावलेला आहे. एकंदरीत 50 किलोवॉट क्षमतेची सौर ऊर्जा निर्मिती या ठिकाणी होणार आहे आणि जवळजवळ 25 लाख रुपयाची CSR निधी आपण याच्यामध्ये उभं केलेली आहे. याच्यात नक्कीच क्लीन एनर्जी आणि सौर ऊर्जा प्रकल्प जे आपण चालू करतोय त्याच्यामध्ये भर पडेल आणि आपलं जे पर्यावरण आहे ते स्वच्छ करण्यामध्ये आपण एक पुढाकार या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानिमित्त आपलं शिक्षण विभाग, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आणि जेवढे ऑर्गनायझेशन्स आहे ज्यांनी याच्यामध्ये हातभार लावलाय त्यांच्या मी मनापासून अभिनंदन करतो. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेज सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका MIDC वाळूंज परिसरातील संतोष लड्डा यांच्या घरावर 6 दरोडेखोरांनी दरोडा टाकून कोट्यवधींची सोन्या चांदीच्या दागिन्यांची लूट केली होती. या प्रकरणी पोलीस प्रशासनाने 5 आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यातील मुख्य आरोपी अमोल खोतकर हा फरार होता. फरार आरोपी हा MIDC वाळूंज परिसरातील साजापूर परिसरातील एका आरोपीला हॉटेलमध्ये भेटण्यास येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाल्याने रात्री 11:15 दरम्यान पोलिसांनी हॉटेल साई गार्डन लॉजिंग अँड बोर्डिंग या ठिकाणी सापळा रचून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता थेट आरोपींनी गाडी पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपींनी गोळीबार करत एका पोलीस कर्मचाऱ्याला देखील जखमी केले. त्यास प्रत्युत्तर म्हणून आत्मसंरक्षणार्थ पोलिसांनी आरोपीवर गोळीबार करत एन्काउंटर केला.